मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ह्या 20 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनात एक इच्छा असते. लोकांनी आपल्याला आदर द्यावा, आपलं बोलणं ऐकावं आणि समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी. पण वास्तवात अनेक वेळा असं होतं की आपण चांगले असूनही लोक आपल्याला फारसं महत्त्व देत नाही. काही लोक मात्र साधे असूनही सर्वांच्या नजरेत खास बनतात. यामागे नशीब नसतं तर त्यांच्या काही सवयी आणि वागण्याची पद्धत असते. जी व्यक्ती स्वतःचा स्वाभिमान राखते, स्वतःवर काम करते आणि लोकांशी योग्य पद्धतीने वागते, त्या व्यक्तीची किंमत समाजामध्ये आपोआप वाढत जाते. लोक त्या व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. त्यामुळे आयुष्यामध्ये फक्त चांगलं मन असणं पुरेसं नसतं, तर स्वतःला योग्य प्रकारे मांडणं आणि काही नियम पाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मित्रांनो, स्वतःचा स्वाभिमान जपायचा असेल तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणाच्याही मागे मागे फिरू नका. अनेक लोकांना इतरांना खुश करण्याची सवय असते. एखाद्याने काही सांगितलं नसतानाही आपण त्याच्या कामासाठी धावतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायला तयार असतो आणि त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला हे खूप चांगलं वाटतं, कारण त्याला सहज मदत मिळत असते. पण हळूहळू ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला लागते. जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा तिची किंमत कमी होते, हे जीवनाचं एक साधं सत्य आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून पुढे होण्याऐवजी थोडा संयम ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा लोकांना तुमची खरी गरज भासेल तेव्हाच मदतीसाठी पुढे या. यामुळे तुमची मदत ही खास आणि महत्त्वाची वाटते. अशावेळी लोकांना जाणवतं की ही व्यक्ती नेहमीच उपलब्ध नसते, पण जेव्हा ती मदत करते तेव्हा ती खरोखरच मौल्यवान असते. यामुळे तुमचं अस्तित्व आणि तुमचं महत्त्व दोन्ही वाढतं. स्वाभिमान जपण्याची दुसरी महत्त्वाची कला म्हणजे लोक जसे वागतात तसे योग्य प्रत्युत्तर देणं. आयुष्यात सर्वांशी नम्रपणे आणि प्रेमाने वागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की कोणीही आपल्याशी चुकीचं वागलं तरी आपण ते सहन करत राहावं. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल किंवा तुमचा फायदा घेत असेल, तर अशा वेळी शांत राहणं म्हणजे कमजोरी समजली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःची मर्यादा स्पष्टपणे दाखवणं आवश्यक असतं. जे लोक तुमच्याशी आदराने बोलतात, तुमच्या वेळेची आणि भावनांची कदर करतात, त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागा. पण जे लोक सतत चुकीचं वागतात त्यांना देखील तुमची किंमत समजली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान राखता आणि चुकीच्या गोष्टींना शांतपणे पण ठामपणे विरोध करता, तेव्हा लोकांना कळतं की ही व्यक्ती स्वतःचा आदर करते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा आदर करते तेव्हा समाजही त्या व्यक्तीकडे आदराने पाहू लागतो. मित्रांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला बोलावलं नाहीये तिथे स्वतःहून जाणं टाळणं. अनेकदा आपण एखाद्या कार्यक्रमाबद्दल, समारंभाबद्दल किंवा भेटीगाठींबद्दल ऐकतो आणि आपल्याला वाटतं की आपणही तिथे गेलो पाहिजे. कधी कधी आपण इतरांच्या दबावामुळे किंवा स्वतःच्या उत्सुकतेमुळे अशा ठिकाणी जाण्याचा विचार करतो जिथे आपल्याला खरं तर निमंत्रण दिलेलं नसतं. पण अशा ठिकाणी उपस्थित राहिल्याने अनेकदा आपली किंमत कमी होते, कारण जिथे आपल्याला खास बोलावलं जात नाही तिथे आपली उपस्थिती फारशी महत्त्वाची नसते. म्हणून अशा गोष्टींमध्ये स्वतःचा स्वाभिमान जपणं खूप गरजेचं असतं. जर कोणीतरी आपल्याला बोलावलं नसेल तर त्याबद्दल मनात दुःख ठेवण्याची गरज नाही. जीवनामध्ये प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज कदाचित कोणी आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे अशा गोष्टी मनावर न घेता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं तर एक दिवस अशी वेळ येते की लोकच आपल्याला विशेष मानाने बोलावू लागतात. त्यावेळी आपली किंमत आणि आपला स्वाभिमान दोन्ही जपलेले असतात. मित्रांनो, स्वतःमध्ये खरा बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा माणूस स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतो, स्वतःलाच कमी समजतो आणि इतरांच्या मतांवर जास्त विश्वास ठेवतो. पण जेव्हा आपण स्वतःलाच कमी लेखतो तेव्हा जग देखील आपल्याला त्याच नजरेने पाहायला लागतं. म्हणून सर्वात आधी आपल्या अस्तित्वाची किंमत स्वतःला समजली पाहिजे. स्वतःला महत्त्व देणं म्हणजे गर्व करणं किंवा इतरांपेक्षा स्वतःला मोठं समजणं अजिबात नाही. त्याचा अर्थ एवढाच असतो की आपण आपल्या वेळेचा, मेहनतीचा आणि भावनांचा आदर करतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांना आणि निर्णयांना महत्त्व देता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळी ताकद दिसायला लागते. लोकांना जाणवतं की ही व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते आणि ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो त्या व्यक्तीला समाजामध्ये सहजपणे आदर मिळू लागतो. स्वतःमध्ये प्रगती घडवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं राहणीमान आणि व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणं. माणसाचं पहिलं इम्प्रेशन अनेकदा त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर त्याची स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आत्मविश्वास लगेच लक्षात येतो. याचा अर्थ असा नाही की महागडे कपडे किंवा आलिशान वस्तू असाव्या.
खरा फरक पडतो तो साधेपणा, स्वच्छता आणि स्वतःला सादर करण्याच्या पद्धतीमुळे. जे लोक नेहमी नीटनेटके राहतात, आत्मविश्वासाने बोलतात आणि व्यवस्थित वागतात, त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. तुमची चाल, बोलण्याची शैली, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि लोकांशी वागण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं तेव्हा लोक तुम्हाला सहजपणे लक्षात ठेवतात आणि तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन गोष्टी शिकत राहण्याची सवय लावणं. आजचं जग सतत बदलत आहे. रोज नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन संधी निर्माण होत आहे. अशावेळी जो माणूस शिकणं थांबवतो तो हळूहळू मागे पडू लागतो. म्हणून आयुष्यात सतत काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन कौशल्य, नवीन अनुभव आणि नवीन ज्ञान हे आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध बनवतं. जे लोक सतत शिकत राहतात त्यांची विचारसरणी व्यापक होते आणि त्यांच्यात आत्मविश्वास देखील वाढतो. समाजामध्ये ज्ञान असलेली आणि सतत स्वतःला सुधारत राहणारी व्यक्ती नेहमीच आदराची पात्र ठरते. त्यामुळे जर तुम्हाला समाजामध्ये तुमची किंमत वाढवायची असेल तर शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका. कारण खऱ्या अर्थाने प्रगती ही सतत स्वतःला सुधारत राहण्यातच असते.